नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या युट्यूबच्या व्हिडिओवरती. मी आहे तालगीदारी. सर्वांचं स्वागत करायचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आज आहे 21 जून आणि आज आपण चाललो आहे करिअरची गणसंकुलचं कार्यशाळा आहे. आपण तिकडे चाललोय आज. त्या गणसंकुलमध्ये मुंबईचे सुप्रसिद्ध मूर्तिकार प्रतिभेश गाडी आज ह्यांच्या इकडे नवीन चेहऱ्याचं उद्घाटन म्हणजे फेस रिव्हील आहे. तर आपण ते फेस रिव्हील बघायला चाललोय आणि ज्या समारंभाचा जो टायमिंग होता 7चा होता. आपण थोडेसे लेट झालेलो आहे पण बघू. मे बी होप जे समारंभ आहेत चालू झाला असेल. बघू. सध्या आपण चिंचपोकळीला आपण जो पुढचा डबा असतो जिकडे त्या साईडला कल्याण खाण्या साईडला ट्रेन जाते आपण त्या बाजूला आलेलो आहे आणि आता थोडा आपली ट्रेन आहे. सध्या आपली जी 7:85 बदलापूर ट्रेन होती सध्या आली. सध्या आपण करिअरला पण उतरलेलो आहे. आता इकडून आपण चाललोय पुढच्या मार्गाने आपण जाणार गणसंकुलला. आपण करिअर स्टेशन इकडून बाहेर आलेलो आहे. जसं आपण करिअर स्टेशन उतरतो ना जर तुम्ही मागे बघितलं असेल करिअरला उतरल्यावरती तुम्हाला करिअर ईस्ट साईडला तुम्हाला बाहेर निघायचं. जसं तुम्ही ईस्टला बाहेर निघाल तुम्हाला जसं तुम्हाला विरुद्ध ब्रिज असेल तुम्हाला हा ब्रिज दिसणार. त्या ब्रिजला तुम्हाला फॉलो करून खाली जायचं असेल. आपण गणसंकुल करू आपण तसं आपण त्यानंतर आपण पुढे आपण परेलच्या इकडे मुंबईचे सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण दत्तेचा पण इकडे कार्यशाळा आहे. वर्कशॉप आपण तिकडे पण जाणार आहोत. तिकडे पण एकदम सुंदर प्रकारे एकदम गोड गणपतीची मूर्ती बनवली आहे. आपण त्या मूर्तीला बघणार कशी मूर्ती तुम्हाला नक्की आपण व्हिडिओमध्ये पुढे राहा. जसं आपण ब्रिजला खाली येतो ना ब्रिजला खाली आलं आपल्या लेफ्ट हँड साईडला इकडे गणसंकुलचं गेट लागतं. जर तुम्हाला इकडे जायचं ताडपत्री टाकलं दिसत असेल तिकडे गणसंकुलचं गेट आहे. फायनली आपण इकडे गणसंकुलच्या एंट्री गेटजवळ पोहोचलो आहे. हा गणसंकुलचा एंट्रन्स आहे. इकडून गणसंकुल जेवढे पण बारकी मूर्ती जेवढे पण मोठ्या मूर्ती असतात त्या सगळ्या बाहेर निघतात. मला असं वाटतं मी थोडा लेट झालो आहे. बघू पुढे कंटिन्यू तुम्हाला बघूया. त्या इकडे जस्ट थोडा बोलतो इकडे बँजो वाजत होता. बघू इकडे तुम्हाला सिनियर दाखवतो. थोडेसे लेट झालो आहे. जो फेस रिव्हील ऑलरेडी झाला आहे पण 3 फेसचा रिव्हील केला आणि खूप सुंदर आणि देखणीय मूर्ती आहे. खूप सुंदर आणि मूर्ती खूप सुंदर आणि एकदम देखणीय फेस आहे. तुम्हाला फेस नक्की दाखवतो. फेसला पहा नक्की. तर तुम्हाला प्रथमेश दादांनी बनवले यावर्षीचे नवीन चेहरे तुम्हाला कसे वाटले तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि तसंच आपण आता वर्कशॉपच्या पण बाहेर निघतोय. तर सध्या मित्रांनो आपण लालबागचा जो मेन रोड आहे तो रोड आपल्या परेल वर्कशॉप साईडला जातो. आपण सगळं तिकडे चाललो आहे. जसं आपण परेल वर्कशॉपला जातो ना त्या रस्त्यामध्ये अरुण दत्तेचं वर्कशॉप येतं. तर आपण सध्या आपण अरुण दत्तेचं वर्कशॉप आहे आपण तिकडे चाललो आहे. जसं आपण पुढे येतो ना पुढे आल्यानंतर ना पेट्रोल पंपच्या जस्ट साईडला ही जी गल्ली दिसते या गल्लीच्या आतच अरुण दत्तेचा वर्कशॉप आहे. तर आपण तिकडे आत वर्कशॉपच्या पण दिशेला चाललो आहे. जसं आपण पुढे येतो ना पुढे आल्यावर आपल्याला एक मिल दिसते. पुढे तर आपल्याला ही मिल दिसते आणि मिलच्या जस्ट लेफ्ट हँड साईडला पण जसं आत जातो तर इकडं आत घुसल्या आपल्याला एक मैदान लागेल. ही समोर बिल्डिंग दिसते मैदानाच्या अगोदर. आणि जसं तर असं आपण पुढे जात होतो तर आपल्याला अरुण दत्तेचा आपल्याला वर्कशॉप दिसतो. हा तो ग्राउंड आहे आणि इकडे जे समोर तुम्हाला मंडप दिसते त्या मंडपमध्ये अरुण दादाचा वर्कशॉप आहे. वर्कशॉपमध्ये काय गोष्टी चालल्या आणि अरुण दादाने बनवलेली मूर्ती कशी तुम्हाला नक्की दाखवतो. तर व्हिडिओमध्ये पुढे नक्की राहा. जसं आपण हवं पुढे येतो तर आपल्याला इकडे दादाचा कार्यशाळेचा एंट्रीचा गेट दिसतो. तर सध्या आपण दादाच्या कार्यशाळेमध्ये आपण आलेलो आहे आणि दादाने बनवलेली तुम्हाला मूर्ती मी नक्की दाखवतो. इथे अरुण दादाने इकडे पूजा घातली आहे. तर कार्यशाळेची शुभ सुरक्षा कार्यशाळा इकडे पूजा घातली आहे. त्याच्या वर्कशॉप चालू होण्याच्या अगोदर या पूजेच्या समोरच्या अरुण दादाने खूप सुंदर मूर्ती बनवली आहे.
आणि जसं आपण मूर्ती बघतो, मूर्ती बघून झाल्यानंतर आपण मूर्तीच्या बाजूला इकडे दादाचा कार्यशाळा म्हणजे दादाचा वर्कशॉप आहे. आणि दादाच्या वर्कशॉपमध्ये इकडे ऑलरेडी काम चालू झालं आहे. आणि दादाच्या वर्कशॉपमध्ये काही ट्रॉली देखील आली आहे. तिकडे समोर गणपतीचे हातांचे पायांचे साचे काढले असं, त्यावर इकडे मलाबार हे अशा अजून 2-3-4 मंडळाचे ट्रॉली आले आहे. तर उद्यापासून आणि अजून एक मंडळाचा पार्ट पण आला आहे, जर तुम्हाला समोर दिसत असेल तर. सध्या आपण अरुंदाच्या वर्कशॉपमधून बाहेर निघालो आहे. तर आपण इथून सध्या आपण घरी जाणार आणि ह्यावर्षी लालबाग परेडमध्ये अजून एक आपल्याला वर्कशॉप बघायला भेटणार ते आहे अरुंदाचं. आणि कुठे ना कुठे यावर्षीचा जो गणेश उत्सव असणार खूप मोठा जल्लोषाचा असणार, कारण यावर्षी अरुंदाकडे खूप साऱ्या अशा मूर्त्या आहे ज्या आपण कल्पना करू शकत नाही आणि कुठे ना कुठे काय खूप युनिक कॉन्सेप्ट असणार. तर यावर्षीचा गणेश उत्सव खूप एकदम मोठा धमाका साजरा होणार आहे. तर आपण येणारा गणेश उत्सव कसा असणार, गणेश उत्सवचे काय अपडेट असेल, तुम्हाला सर्व गोष्टी मी माझ्या चॅनलवरती दाखवणार. तुमच्याकडून जो सण तो मुमेंट जर चुकला असेल तुम्हाला तो नक्की खूप चांगल्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करणार. जर व्हिडिओला आवडली असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.